ईशा, भेटशील ना आज विक्रमला? काही ठरवले की नाही? सविताने लेकीला विचारले. आई भेटेल ग, पण माझ्या अटी त्याला मान्य असायला हव्यात. ईशा, लग्न असं अटी शर्तीवर होत नसते. किती हुशार आहे विक्रम, दिसायला छान, स्वभावही चांगला आहे. त्याचे आई वडीलही मोकळे वाटतात. आई, लग्न होणार म्हणजे मी माझ्या इच्छा अपेक्षेनं मुरूड घालायची का? आता पूर्वीसारखा जमाना नाही राहिला. स्त्रिया आता घराबाहेर पडून आपलं कर्तव्य सिद्ध करत आहेत. सगळं मान्य आहे तुझं मला, पण लग्न हा आयुष्यभराचा प्रश्न आहे. म्हणूनच आई, मी पूर्ण विचार करूनच पुढचे पाऊल उचलेन. ठीक आहे, जसं तुला वाटते तसं कर. विक्रम लग्नाला होकार देण्याआधी मला थोडं बोलायचे होते. ईशा विक्रमला भेटायला आली होती. ईशा, तुझ्या मनात जे असेल ते बोल, माझी काही हरकत नाही. विक्रम, हे बघ, मी जस्ट MBA पूर्ण केले आहे, तेही सिम्बायोसिस इन्स्टिट्यूटमधून. मी कायम कॉलेजमध्ये टॉपर होते. मी एक एबिएर मुलगी आहे जी आजच्या काळात जगते. आय नो ईशा, म्हणूनच तू मला आवडली आहेस. विक्रम, मी लग्नानंतर जॉब करणार आहे. घरात मी लक्ष देईन, पण पूर्णपणे घराला वाहून नाही घेणार. माझी फर्स्ट प्रायोरिटी माझा जॉब असेल. मूल जन्माला कधी घालायचे हा माझा सर्वस्वी माझा निर्णय असेल. जर तुला ते मान्य असेल तर मी तुझ्या प्रपोजलचा विचार करेन. विक्रम तिच्याकडे बघून हसत होता. ईशा, अगं, आत्ताच हे सगळं सांगायला हवे का? तू जॉब कर, माझी काही हरकत नसेल, पण पुढचे प्लॅन्स आता का ठरवायचे? कारण एकदा लग्न झाले की मुलीला काही बोलता येत नाही. तिला जबाबदारीच्या ओझ्याखाली गप्प राहायला सांगितले जाते. घरचे रीतिरिवाज तिलाच पाळायची शक्ती केली जाते. ईशा, मला तुझे बोलणे पटते आणि ते बरोबरही आहे, पण लग्नानंतर आपल्यात एक नातं निर्माण होईल. त्यात प्रेम, आपुलकी आणि जबाबदारीही असेल. काही तडजोडी मी करेन, काही तुला कराव्या लागतील, पण त्या एकमेकांसाठी केलेले असतील. त्यातही आपलेपणाची भावना असेल. आधी आपल्यात सुंदर नातं तर निर्माण होऊ दे, बाकी गोष्टी आहेतच ना. ईशाला विक्रमचे बोलणे, त्यातले मार्दव आवडले. तिच्या नजरेत त्याला प्रेम दिसले. विक्रम, तू सोबत असशील तर मी त्या लग्नाला तयार आहे, ईशा हसत म्हणाली. विक्रमनेही तिचा हात हातात घेतला. मला तुझ्याकडून याच उत्तरांची अपेक्षा होती. दोघे पण आनंदाने घरी परतले. थोड्याच दिवसात विक्रम आणि ईशाचे लग्न झाले. आठवडाभर दोघे हनीमूनला जाऊन आले. ईशाने जॉबसाठी बऱ्याच ठिकाणी अप्लाय केलं होतं. विक्रमची आई वनिता घरात सगळे काम करत असायच्या. विक्रमची बहीण लग्न करून सासरी गेली होती. ईशाला स्वयंपाक वगैरे इतका जमत नव्हता, तरी ती वनिताला जमेल तशी मदत करत होती. एक दिवस ईशाने सिव्हलेस कुर्ता घातला तसे वनिता म्हणाली, ईशा, अगं, आता तू या घरची सून आहेस. जेव्हा असे सिव्हलेस कपडे नको वापरू, बरे नाही दिसत ते. अहो आई, आजकाल असे ड्रेस कॉमन आहेत, त्यात काय एवढे? ईशा, घरात तुझे सासरे आहेत, ते विसरू नकोस. मग ईशा नाराजीने रूममध्ये गेली. विक्रम त्याच आवरत होता. ईशा, काय झाले? अशी चेहरा पाडून का आलीस? विक्रम, या ड्रेसमध्ये काय वाईट आहे सांग? फक्त सिव्हलेस आहे म्हणून तो घालायचा नाही का? ईशू, एक माझे जरा. तिला बेडवर बसवत तो म्हणाला, आई जरा जुन्या विचारसरणीची आहे. तिला या गोष्टी बघण्याची सवय नाही. आता तुझ्यामुळे होईल, पण थोडे दिवस तिच्या कलाने घे ना प्लीज. विक्रमच्या बोलण्याने ईशाने ड्रेस चेंज केला. विक्रम, अरे, आपल्या गावाच्या देवीची यात्रा आहे दरवर्षीची, आपल्याला जायला हवे, आई त्याला सांगत होती. तो आई, जाऊयात आपण सगळे. रात्री ईशा त्याला म्हणाली. विक्रम, अरे, गाव किती लांब आहे, आपण कुठे त्या कर्नाटक राज्यात जायला यायला किती वेळ लागेल? कसं शक्य आहे हे? ईशू, ती देवी आमची कुलदैवत आहे, जायला हवे असे, पण आपले लग्न झाले आहे, आशीर्वाद घेऊन येऊ. विक्रम, सगळं मग तू आईच्या ऐकतोय का? त्याच्या होला हो. अरे, मला अचानक इंटरव्ह्यूसाठी बोलवले
बोलवणे येईल. या ट्रिपमुळे माझी संधी नको मिस व्हायला. इशू, एक नोकरी गेली तर दुसरी मिळेल. तू आहेस इतकी हुशार. आता आईला शब्द दिलाय मी. ईशा तरफडत राहिली. तिने आईला कॉल लावला. ईशा, अगं आताच नवीन लग्न झाले तुमचं. जरा सासरच्या रीतीने वाघ, काही फरक नाही पडत. तुझी मर्जी, नको चालू. सुरुवातीला सगळ्यांचं जणी या परिस्थितीमधून जातात, नंतर मग सगळं मनासारखे होते. जरा धीर धर. ईशा नाराज झाली. अरे, लग्न झाले म्हणून काय झाले? आयुष्य बदलून जाणार का? मला माझ्या मनासारखं जगायला वाट पाहावी लागणार. ईशा विचारात हरवून गेली. 2 दिवसांनी गावाला जायची तयारी केली. विक्रमच्या कारमधून ते गावी गेले. ते एक तर खेडेगाव, त्या यात्रा असल्याने खूप गर्दी होती. धूळ, माती, ऊन याने ईशा बेदार झाली होती. कधी इथून निघतो असे तिला झाले. त्यात अंगावर साडी, जाम वैतागली होती ती. एक कंपनीकडून तिला इंटरव्ह्यूसाठी बोलवले आले, पण नेमकी उद्याची वेळ दिली होती, जे ईशाला शक्य नव्हते, कारण अजून ते गावीच होते. विक्रम, मी जे बोलले होते तुला बोलले होते, गेली नाही संधी. तिने तो मेल त्याला दाखवला होता. अशा परिस्थिती समजून घेत जा. सगळं मनासारखं आणि तुझ्या वेळेनुसार होईल अशी अपेक्षा नको करूस. व्हॉट डू यू वॉन्ट टू से विक्रम? विसरलास लग्नाआधी का आपण काय बोलणे झाले होते? ईशा, आता मला कुठल्याच विषयावर काही बोलायचे नाही. ओके. गावावरून ते सगळे घरी परत आले. दुसऱ्या दिवशी सकाळी ईशाला कसे तरी अनइझी फील होत होते. मळमळते होते. तिला वाटले गावी राहिलो 2 दिवस, तिथले जेवण पाणी भाजले असेल. ती काही न खाता रूममध्ये बसून होती. विक्रम ऑफिसला गेला होता. सहज ईशाचे कॅलेंडरकडे लक्ष गेले आणि तिला एकदम झटकाच बसला. अरे, गेल्या महिन्यात मला पिरियडच आले नाहीत. मग लग्न होऊन 4 महिने होत आले होते. लग्नानंतर एकदा पाळी येऊन गेली. ईशा पटकन मेडिकल स्टोअरमध्ये गेली आणि प्रेग्नन्सी किट घेऊन आली. तिने चेक केलं तर ती प्रेग्नंट होती. तिचं डोकं काम करेनासे झाले. संध्याकाळी विक्रम घरी आला. दिवसभर ईशाने पेशंट ठेवला होता, तो आता संपला. विक्रम, मला तुझ्याशी बोलायचे आहे थोडे. इशू, जस्ट आलो मी. चहा तरी घेऊ दे, बोलू रात्री आपण. विक्रम, इट्स इम्पॉर्टंट. इशू, काय आहे इतकं? विक्रम, आय एम प्रेग्नेंट. मग काय आहे यात काय बोलण्यासारखे? विक्रम, तू प्रिकॉशन घेत होतास ना, मग कसे झाले हे? आणि मला आत्ताच मूल नको आहे. अजून माझं नोकरीचे कुठे काही होत नाही. तुला काय म्हणायचे आहे? मी नेहमी प्रिकॉशन घेतली आहे. कधी कधी ॲक्सिडेंटली अशा गोष्टी घडतात. विक्रम, मी ॲबॉर्शन करणार आहे. तू मला माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये येतो आहेस? सकाळी ते दोघे आवरून निघाले तेव्हा घरात सांगणे भाग होते. आई म्हणाल्या, ईशा, अगं पहिल्यांदाच गर्भपात केले, पुढे मूल होण्यात अडचण येऊ शकते. बघ, विचार कर. नाही आणि आई, मी पूर्ण विचार केला आहे. मला या मुलाच्या बेडीत अडकून तुम्ही जर मला घरी बसवण्याचा विचार करत असाल तर ते शक्य नाही. ईशा, तुला का अडकवून ठेवू आम्ही? असा विचार पण नाही आमच्या मनात. आई म्हणाले, मला नको आई आता हे मूल. चल विक्रम. ईशा, जरा बोलण्यावर संयम ठेव. कोणाशी काय बोलते याचा विचार कर. रज्जा, ॲड गिव्ह रिस्पेक्ट टू माय परफेक्ट पेरेंट्स. मीही तेच म्हणते विक्रम. लग्न होऊन 4 महिने झाले आणि लगेच मी प्रेग्नेंट राहू? माझं करिअर माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. ईशाने ॲबॉर्शन केलं. थोड्या दिवसात तिला एका कंपनीकडून जॉबची ऑफर आली. आता ईशा ही ऑफिसला जाऊ लागली. कमी पगार होता सुरुवातीला, पण घरी बसण्यापेक्षा बेटर म्हणून ती ही नोकरी स्वीकारली. असे वर्ष होत आले. एकदा ईशाच्या ऑफिसमध्ये पार्टी होती, त्यामुळे ती उशिरा घरी आली. त्यावरून आई तिला बोलल्या, असं घरच्या सुनेने इतके वेळ बाहेर राहणं चांगले नाही म्हणाले. यावरून पुन्हा विक्रम आणि ईशामध्ये वाद झाला. हल्ली ईशा विक्रमच्या जास्त जवळ पण जात नसे. मागच्या अनुभवावरून तिला पुन्हा प्रेग्नेंट होण्याची भीती होती आणि मुलात तिला अडकून पडायचे नव्हते. कंटाळा आला आहे, दमले आहे, अशी कारणे ते विक्रमला देत असे. यावरून तोही चिडचिड करत असे.
ईशाचे काम आणि प्रामाणिकपणा बघत तिला ऑफिसमध्ये लगेच इन्क्रीमेंट मिळाली. पुढे तिला प्रमोशनचे चान्सही होते. त्या डेडिकेशनने ती काम करत होती. विक्रमच्या ऑफिसमधून त्याला त्याच्या कंपनीच्या सिंगापूर ब्रांचमध्ये प्रमोशन दिले. तोही तिथल्या मेन हेड झाला होता. घरी पेढे घेऊन आला होता. आईबाबांना ही बातमी सांगितली. ते खुश झाले. काही वर्ष मात्र त्याला सिंगापूरला जावे लागणार होते. ईशा अजून घरी आली नव्हती. ईशा घरी आली तसे विक्रमने तिला ही बातमी सांगितली. विक्रम, पण तू ही वापर का घेतलीस? माझा विचार केलास का? इशू, कसला विचार करायचा? अगं, डबल पगार, राहायला फ्लॅट आणि गाडी सगळं कंपनी देणार आहे आणि दरवर्षी फॉरेन ट्रिप्स दोघांसाठी. यात मी कुठे आहे विक्रम? हेड हॉट अबाउट माय जॉब अँड करिअर. इशू, अगं सिंगापूरमध्ये तुलाही जॉब मिळेल. कधी तिथे राहून 4-6 महिने शोधाशोध केल्यावर जॉब मिळेल ना मिळेल. तोपर्यंत तुझी बायको बनून राहू फक्त. अरे, तुला नेमका कसला प्रॉब्लेम आहे? नवऱ्याला प्रमोशन मिळाले याचा तुला आनंद नाही का झाला? आणि सारखं तू तुझा जॉब, तुझं करिअर याच्यावरच बोलत असते चिशो. मग चुकीचे बोलते का मी विक्रम? मी उच्च शिक्षण घरात बसायला नाही घेतले. घरच्या जबाबदारीत मला अडकून तू माझ्या पायावर बेडी अडकू शकत नाही. समजलास? मी तुला शक्यता अडवले आहे. सांग, तुला मूल नको म्हणालीस ते पाडून टाकले. आता नोकरी करतेस, त्याला ही कोणीच काठी नाही. मग काय प्रॉब्लेम आहे तुझा विक्रम? तुझ्या जॉब, तुझं प्रमोशन, तुझे करिअर महत्त्वाचे आणि माझा जॉब करिअर याला काहीच महत्त्व नाही का? तेही नाकारत नाही इशू. बट आय डोंट वॉन्ट टू लूज दिस ऑपॉर्च्युनिटी. खूप कमी वेळात मला ही संधी चालून आली आहे विक्रम. मला विचार करावा लागेल. माझ्या आता कुठे जम बसत आहे. मला ही प्रमोशनची संधी आहे. मी तुझ्यासोबत यायची की नाही? लेट मी थिंग्स. विक्रमचा आनंद विरून गेला. ईशा असा काही विचार करेल असं त्याला वाटले नव्हते. त्याचं तिच्यावर प्रेमही होतं. 2-4 दिवस त्याने विचार केला. मग आईबाबा आणि ईशासमोर म्हणाला, आईबाबा, मी माझे प्रमोशन कॅन्सल करत आहे. का रे विक्रम? अरे, आम्ही नीट काळजी घेऊ आमची. तू नको आमच्यासाठी ही संधी सोडू. आई म्हणाली. नाही आई, तुमच्यासाठी नाही, ईशासाठी. आई, जसं माझं करिअर महत्त्वाचे आहे तसे तिचीही आहे. तिच्या इच्छापेक्षा पूर्ण करणे एक नवरा म्हणून माझी ही जबाबदारी आहे. कसं असते ना आई, मुलीचे लग्न झाले की तिचे शिक्षण, करिअर यात थोडा खीळ बसते. संसाराच्या जबाबदाऱ्या, मग मुली या लग्नाच्या बेडीत ती अडकली पडते. मनात कितीही इच्छा असली तरी तिचे पाय या लग्न बंधनात बेडीत अडकून पडतात. मला ईशाला अडकून नाही ठेवायचे. तिचे शिक्षण, तिची हुशारी मला लग्नाच्या या बेडीत नाही अडकून ठेवायची. ईशाचे डोळे भरून आले. इतका समजदार नवरा मिळाला याचा तिला अभिमान वाटला. रात्री त्याच्या खुशीत शिरून रडली ती. विक्रम, मी तुला खूप वेगळं समजले होते. तू मुद्दाम मला घरच्या जबाबदारीत अडकवतोस आहेस असं वाटत होते. आय एम सॉरी इशू. अगं, मी स्वतः इतका शिकलेला आहे. मला समजते तुझे शिक्षण हे माझ्या इतकेच महत्त्वाचे आहे. मला तुला कशातच अडकून तुझं करिअर खराब नाही करायचे. लव यू विक्रम म्हणत इशू अजूनच त्याला घट्ट बिलगली. ही कथा समाप्त. मुलीच्या शिक्षणाच्या हुशारीचा आदर करा. तीच करिअर म्हणा सारखे करू द्या. लग्न परंपरा, रीतिरिवाजांच्या बेडीत अडकून तिची गळचेप करू नका. तिला मान सन्मान द्या. तिच्या कामाचं कौतुक करा. मग त्या बदल्यात तीही तुम्हाला तितके सुख आणि प्रेम देईल यात शंका नाही. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्स.